सभापती महोदय आणि आयुक्त मॅडम, गेल्या 2 तासापासून सभागृहामध्ये 2 पद्धतीच्या चर्चा स्वच्छतेसंदर्भात सुरू आहे. जुना असलेला करार, त्यातल्या त्रुटी आणि नवीन कोणार्कसोबतचा झालेला करार आणि जो काही ज्या झोनमध्ये सुरू आहे तिथे सुरुवातीलाच येणाऱ्या समस्या. आता मी पुन्हा त्याच्यावर बोलणार नाही, पण मला असं वाटतं त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहे की कामगारांची संख्या ही निश्चित असावी, ती जाहीर करावी. आपण GPS प्रत्येक गाडीवर असणार आहे, ते लागलेत की नाही आणि त्याचं मॉनिटरिंग कोण करणार आहे, त्याची काय व्यवस्था आहे. आणि दुसरी गोष्ट, फोगिंगसाठी आपले महानगरपालिकेचे कर्मचारी असतील असं सांगण्यात आलं. त्याचबरोबर ओपन स्पेसमध्ये जिथे कचरा डंप केला जातो तिथे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत असं सांगण्यात आलं. तर ते कोण कर्मचारी आहेत, ते कधी येतील, कारण आपण काही सर्व्हिस प्रोव्हायडर नाही आहोत. आपण मुख्य जबाबदार व्यक्ती आहोत यंत्रणा म्हणून. आपण लोकांच्या समस्या कंप्लेंट येण्याच्या पूर्वी त्याचं निराकरण करायला पाहिजे. आता आपली व्यवस्था अशी आहे की 4 वर्ष झाले नगरसेवक नव्हते पण यंत्रणा होती, पगारी लोक इथे होते, तरी एवढ्या समस्या कशा झाल्या आणि त्यांच्यावर कारवाई होणार आहे का? आपण कॉन्ट्रॅक्टदारावर कारवाई करणारच आहोत, पण त्याचबरोबर प्रशासनात ज्यांनी दिरंगाई केली आपली ड्युटी बजावण्यामध्ये त्यांच्यावरही कारवाई व्हावी. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ हवेचा पुरस्कार अमरावती शहराला माननीय आयुक्त मॅडमच्या कार्यकाळामध्ये मिळालेला आहे. ओपन डेफिकेशन मुक्त असं भारत आपण जाहीर करतो. 1 मिनिट, तर आपण ओपन डेफिकेशन नाही, पण आपल्याकडे सगळं सुरेज हे ओपन ड्रेनमध्ये जातं. त्याबद्दलची व्यवस्था काय आहे? आपल्याकडे सकिंग पंप हे खूप कमी आहेत, त्या गाड्या खूप कमी आहेत, तर माणसं हे ते शौच डोक्यावर उचलून नेणार नाही आहे. तो काळ खूप जुना झालेला आहे. आता आपल्याकडे काय व्यवस्था आहे? 20 वर्षापासून भुयारी मार्ग आपल्याकडे आहे, आपण ते कधी कार्यरत करणार आहोत? त्याच्यात लोक पडत आहेत, ॲक्सिडेंट्स होत आहेत, तिथे कचऱ्याचे ढीग जमा होत आहेत. मला असं वाटतं समस्या आली त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा आपण प्रिव्हेंटिव्ह काहीतरी करायला पाहिजे. नाईक मॅडमचं इथे डिपार्टमेंट आहे, माझी त्यांना अशी विनंती आहे की जसं आपण गुणात्मक आपला एक आलेख मांडतो महानगरपालिकेचा, ही प्रगती झाली, ती प्रगती झाली, पण आज सभागृह सुरू होऊन 1 महिना उलटून गेलेला आहे. 90% इथे नवे नगरसेवक आहेत. प्रत्येकाचं कार्यक्षेत्र वेगवेगळं आहे, ते त्यांच्या क्षेत्रात मातब्बर आहेत, पण नगरसेवक म्हणून त्यांच्या काय ड्युटीज आहेत, त्यांचे कुठले अधिकार आहेत आणि त्यासाठी कुठलं प्रशिक्षण आपल्या यंत्रणेमार्फत असणार आहे. दुसरी गोष्ट, इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आणि कम्युनिकेशन याबद्दलचे मटेरियल्स हे नेहमी महानगरपालिकेने प्रोड्यूस करायला पाहिजे. त्या संदर्भात गेल्या 5 वर्षात किंवा आता काय उपाययोजना आहे, त्यासाठीचा किती फंड आहे, कारण आपण जबाबदारी ही 2 लोकांची असते, एक यंत्रणेची आणि एक समाजाची. आणि आम्ही त्यांचं मधलं सावक आहोत, आम्ही दुवा आहोत नगरसेवक. तर आम्ही लोकांना फक्त दंडात्मक कारवाई समाजावर होऊन चालणार नाही, तर त्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृतीची गरज आहे. ती जनजागृती करण्यासाठी आपल्या काय उपाययोजना आहेत? केवळ फलक लावून एक जाहिरात माध्यमांवर टाकून होणार नाही आहे, तर त्यासाठी आपल्याला स्वतंत्र समिती संघटित करून आपल्या विभागाच्या मार्फत ते काम करावं लागणार आहे. तर नाईक मॅडमला माझी अशी विनंती आहे की तुम्ही एज्युकेशन, इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन मटेरियल लवकरात लवकर जारी करावं, नगरसेवकांसाठी एक प्रशिक्षण लावावं. आणि दुसरं, झोन 2मध्ये प्रभाग 18 आणि 12मध्ये सध्याची स्थिती अशी आहे की SI जे आहेत 3, तो म्हणतो माझ्याकडे 12 पण आहे, 18 पण आहे, मग ते कामांची टाळाटाळी करतात. तर नवीन अजून आमच्याकडे 12 प्रभागमध्ये सुरू झालेलं नाही आहे कोणार्कचं काम. माझी अशी विनंती राहील की SI हे प्रभागावाईज सेपरेट असावे, म्हणजे ते आम्हाला कुठलंही सबब देणार नाहीत आणि काम आम्हाला. आणि दुसरी गोष्ट, जे मुद्दे आता सगळ्यांनी बोलले ते मी वारंवार रिपीट करणार नाही, जे मी ऑलरेडी मेन्शन केले की आपले गाडीवरचे असणारे ड्रायव्हर व्यतिरिक्त पुन्हा जे कचरा पिकर उचलणारे आहेत त्यांची संख्या निश्चित असली पाहिजे. आणि महानगरपालिकेचे कोण कर्मचारी कुठल्या एरियामध्ये काम करणारे फोगिंगसाठी हे निश्चित असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा आहे, आपल्यामध्ये विविध विभागांमध्ये समन्वय नसणं. झाडं तोडणारे झाडं तोडून जातात, तो झाडं खाली पडतात, त्याचं काड्या तिथेच सुकतात, लोक कंप्लेंट करतात कचरा उचलला जात नाही. कचरे उचलणारे म्हणतात आम्ही ते उचलणार नाही कारण डम्पिंग ग्राउंडमध्ये झाडांचे फांद्या घेतल्या जात नाही. मग त्या गाड्या जर कमी असताना मग ते शक्तिमान गाड्या पाठवू नये, त्या एका वेळेलाच पाठवाव्या, तसे निर्देश द्यावे आणि तोडलेली झाडं त्वरित उचलण्यात यावी. दुसरी गोष्ट, जिथे कचरा साठतो तिथे कुत्रे वाढतात, त्याच्यामुळे खूप सारे ॲक्सिडेंट्स होत आहेत, कुत्र्यांनी चावल्याचे खूप प्रकरणं घडत आहेत आणि त्याच्यासाठी आपण म्हणतो ते श्वान विभाग वेगळा आहे. त्याच्यामुळे आपल्या विभागांमध्ये समन्वय असावा. आणि मला असं वाटतं झालेल्या कॉन्ट्रॅक्टवर एक सोशल ऑडिट
आपण तिथे लावावं, काय कमी होत्या, कारण आत्ता जशी आपण 5 वर्षांनी चर्चा करतोय अशी कोणार्कबद्दल पुढच्या 5 वर्षांनी करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये आणि 1-1 वर्षाचा तो कॉन्ट्रॅक्ट असावा, म्हणजे जर आपल्याला वाटलं हे काम योग्य पद्धतीने होत नाही तर ते आपण बदलू शकू, अशी एक आपल्याकडे जागा त्यातनं निर्माण होईल. त्याच्यामुळे मला असं वाटतं पायलट प्रोजेक्टच्या धर्तीवर गोष्टी व्हाव्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपण नेहमी कंप्लेंट ओरिएंटेड बोलतो, तर आपल्याला प्रिव्हेंटिव्ह काम करण्याची गरज आहे, विकासात्मक काम करण्याची गरज आहे. आपलं महानगर हे वाढतं शहर आहे. आपण स्मार्ट सिटी 100 स्मार्ट सिटीमध्ये आपलं नाव आहे, पण आपल्या महिला जेव्हा 50%, आज सभागृहामध्ये 70% महिला निवडून आलेल्या आहेत. लोक जेव्हा निवडून देतात तेव्हा 50% आरक्षण असलं तरी 70% महिला सभागृहात आल्या. स्वीकृत घेताना कदाचित महिला दिसल्या नसतील पक्षांना, तो विषय वेगळा. पण माझं असं म्हणायचं आहे की जेव्हा कमर्शियल एरिया आहे मॅडम, तिथे कुठेही सुलभ शौचालय स्त्रियांसाठी नाही आहेत. कुठल्याही मार्केटमध्ये मी जेव्हा स्वतः काम करते, माझ्यासाठी एकही मला घरी यावं लागतं बाथरूमला जाण्यासाठी, त्याच्यातनं आरोग्याचे प्रश्न उद्भवतात. त्याच्यामुळे महानगरपालिकेने सुलभ शौचालयांची निर्मिती महत्त्वाच्या सगळ्या संपूर्ण रस्त्यावर करावी अशी मी विनंती करते आणि आपली रजा घेते. धन्यवाद.